बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील 10 महत्त्वाचे नोट्स दे महा-टी-ई-टी 2026 परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमन यांनी ही संकल्पना प्रसिद्ध केली. यात स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि त्यावर नियंत्रण मिळवणे या कौशल्याचा समावेश होतो. अल्बर्ट बांदुरा यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत. मुले इतरांचे निरीक्षण करून आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकतात. याला मॉडेलिंग असेही म्हणतात. स्मृतीचे प्रकार. संवेदी स्मृती काही सेकंदांसाठी राहणारी. आपत्कालीन अल्पकालीन स्मृती म्हणजे 20 ते 30 सेकंद टिकणारी. दीर्घकालीन स्मृती कायमस्वरूपी साठवलेली माहिती. अध्ययन वक्र अध्ययनातील प्रगती दर्शवणारा आलेख. यात सुरुवातीला वेग जास्त असतो, नंतर तो मंदावतो आणि शेवटी एका पठारावस्थेत पोहोचतो जिथे प्रगती थांबल्यासारखी वाटते. प्रेरणा ही आंतरिक आणि बाह्य असू शकते. अध्ययनासाठी आंतरिक प्रेरणा म्हणजे स्वतःहून शिकण्याची इच्छा अधिक प्रभावी ठरते. ब्लूम यांचे वर्गीकरण. शैक्षणिक उद्दिष्टांचे 3 विभाग केले जातात: बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. सूक्ष्म अध्यापन ही शिक्षक प्रशिक्षणाची एक पद्धत आहे ज्यामध्ये कमी वेळात म्हणजे 5 ते 10 मिनिटे आणि कमी विद्यार्थ्यांसमोर एक विशिष्ट अध्यापन कौशल्याचा सराव केला जातो. व्यक्तिमत्व मापन चाचण्या. रोर्शाशाहीचे डाग चाचणी. कथा सांगण्याद्वारे व्यक्तिमत्व ओळखणे. कॅटल यांचा बुद्धिमत्ता सिद्धांत. नैसर्गिक क्षमता जी नवीन समस्या सोडवण्यासाठी वापरली जाते. याला फ्लुइड इंटेलिजन्स म्हणतात. तर क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स म्हणजे शिक्षण आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान. अध्यापन पद्धती. उद्गामी पद्धती उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. अवगामी पद्धती नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. प्रकल्प पद्धती प्रत्यक्ष कृतीतून शिकणे. असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.